हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीचे पराठे, धपाटे किंवा दशम्या, काहीही म्हणू शकता. इथे मी कोथिंबिरीची एक अख्खी जोडी घेतली आहे. ती आधी स्वच्छ धुवून घेतली आणि मग मी ती बारीक चिरली आहे. कोथिंबीर आधी धुवून आणि मग चिरायची, कारण कुठलीही भाजी आधी चिरली की त्यातली पोषण तत्त्वे किंवा विटॅमिन सी आणि खनिजे निघून जात नाही. म्हणून भाजी कधी पण आधी धुवून आणि मग चिरावी. इथे मी 2 मोठ्या वाट्या भरून बाजरीचं पीठ घेतलं आहे. 15 ते 20 लसूण, 15 ते 20 मिरच्या, अख्खे धने, ओवा आणि अद्रक हे सगळं आपण मिक्सिंग जारमध्ये घालून छान पाणी घालून वाटून पेस्ट बनवून घेऊया. आता इथे पराठ्यांना एक छान चव यावी आणि डाळीच्या पिठाचेही तत्त्व त्यात जावे म्हणून आपण त्यात एक साधारण ओंजळभर म्हणजे अर्धा कप इतकं डाळीचं पीठ घालणार आहोत. आता आपण वाटून घेतलेले हिरवी मिरची, लसूण जे मिश्रण आहे ते छान असं पेस्टसारखं वाटून घ्यायचं आणि ते आपण सगळं आता ह्या पिठात मिक्स करणार आहोत. कोथिंबीर पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. आता चवीनुसार मीठ घालूया. बाजरीचे पीठ हे हाय फायबर, प्रथिने, खनिजे यांचा भरपूर चांगला स्रोत आहे. विशेष म्हणजे ते ग्लुटन फ्री आहे, ज्यामुळे ज्यांना ग्लुटनची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी हे एक छान पर्याय आहे. यात आता आपण हळद, लाल तिखट आणि अर्धा चमचा इतका गरम मसाला घालून घेणार आहोत. अर्धा चमचा इतके धणे पावडर. इथे आपण अख्खे धनेही दळले आहेत, त्यामुळे अर्धा चमचा आपल्याला इथे धने पावडर घालायची आहे. आता साधारण अर्धा चमचा इतके जिरे घेतले आहे. ते छान असे चोळून पिठात मिक्स करायचे आणि हे पीठ आपण छान प्रकारे मळून घेऊया. जसं जसं पाणी लागेल थोडं थोडं पाणी ॲड करून आपण छान घट्ट आणि मऊसूत असा गोळा तयार करून घेऊया. चण्याच्या पिठाचेही अनेक फायदे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे चण्याची डाळ ही ऊर्जा वाढवण्यासाठी म्हणजेच तुम्हाला एनर्जेटिक ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर असते. चला तर आपण पराठा छान रुमालावर थापून घेऊया. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी कच्ची कोथिंबीर धुवून छान बारीक दळून तिचा ज्यूस सातत्याने घेतला तर त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते. ही आहे आजची पंचपक्वान्न हेल्दी टिप. चला तर आपण अशा प्रकारे आपला पराठा छान थापून घेऊया. याला मध्ये एक होल केल्याने आपला पराठा क्रिस्पी होतो. आता छान तवा गरम झाल्यावर भाजून घेऊया. इथे तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता. इथे मी 1 चमचा तेल घातला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तो पराठा तव्यावर टाकून घ्यायचा आहे. तसेच कोथिंबिरीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हा की कोथिंबीर पचनक्रिया सुधारून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. म्हणून हा कोथिंबिरीचा पराठा मुलांसाठी अतिशय उपयुक्त आणि छान असा चमचमीत होणारा पदार्थ आहे. मुलं हा पदार्थ आवडीने खातात. आपला पराठा छान दोन्ही बाजूनी शेकून झाला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचेही पराठे बनवून घेऊया आणि सर्व करूया. आशा करते तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही प्रेस करायला विसरू नका. म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न. पुन्हा भेटूया चवदार, चटकदार, चविष्ट, आरोग्यदायी आणि नवीन गोडव्यासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा.